सामने जिंकलेत त्यांनी. खूप चांगला खेळ केलाय. मराठी मॅच दिलेली आहे. छगन पाटील ठरलेत मराठी मॅच. तर आता इथून जो जिंकेल तो आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जर्मन मोठी दिसते संघावर फाईट बॅक करेल. चला सामना सुरू करता. 3 वाजून गेलेत बघा. जर दशरथ थोडासा खेळाडूंना ताकीद द्या, कारण का अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर अमित पाटील येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता. एक वाईश लॉंग ऑनला मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण महेशला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला आपण नितीनला पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर सामना सुरू होतोय. दुसरी क्वार्टर फायनलची मॅच. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन पॉईंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. अमित पाटील गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण तर 88 धावा पूर्ण केल्या होत्या आणि 89 धावांचं लक्ष ठेवलं उतरशिव संघासमोर. उमेशने आपण तर 56 धावा केल्या होत्या. अमित सामना सुरू. अमित गोलंदाजी मार्कवर टाकला नितीनला आपण पाहू शकता. पहिला चेंडू उडवला यावेळेला मिड ऑफवरून चेंडू चालला लॉंग ऑफला. नितीन दोषी आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली फेकी आली. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलला फेकी केली आणि खातं उघडलं संघाचं आपलं आणि संघाच्या धावसंख्या 1. गुणलेखकाच्या भूमिकेत भावेश पाटील मॅन फ्रॉम आपण इथं उंबारली आमच्यासोबत जॉईंट आहेत. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. डाव्या आणि उजव्या त्याची जोडी त्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतो. निलेश आता आपण तर लॉंग ऑफला आलेत. नितीन लॉंग ऑनला डीपमध्ये गेले आहेत. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण महेशला पाहू शकता. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल केले जात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट शॉर्ट कव्हर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहू शकता. शॉर्ट लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षण मिड ऑनला आणि एक वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. अमित एंड बदललंय. ओ चांगला चेंडू यावेळेला वन बाउन्सने चेंडू इष्टकडे गेलाय. अजय पाटीलकडे डॉट चेंडूची समाप्ती येते. सुरुवात चांगली झाली. 4 षटकांची मॅच. 1 षटक पॉवर प्ले करत जय वागेश्वर देसाई 40+ संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला आहे. साई म्हात्रे राम पाटीलची कंपनी आता संध्याकाळी दाखल होईलच येते थोड्या वेळात. अमित पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड गड्डा मारा करतोय. स्ट्रायकरला उमेश पाटील. ओ वेल्लेप केलाय. पंच वाईड चिकून करतायत. अवंत तवेने भर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. ज्या वेळेला 2 धावा. वाईट चेंडू जेव्हा जेव्हा पडला जातो ना तेव्हा तेव्हा भावेश पाटील एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा चेंडू मिळतो विपक्ष संघाला आणि कुठेतरी वाईट चेंडू टाकणं टाळावं. अमित उमेश फुलटॉस आहे. डाऊन दी ग्राउंड फटका चांगला यावेळेला. वेगाने चेंडू चालला यावेळेला. मिड विकेट आणि वाईट श्लॉंगांच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. अमित राईट आर्म राऊंड विकेट मार्गावर टाकला उमेश पाटील. फुलटॉस आहे. फटका चांगला याला. मिडॉनच्या बाजूने चेंडू गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. सलग 2 दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. 10 धावा. 10 धावा धावफलकातील लागलेत. दोन्ही संघ ताकदवान आहे त्यामुळे मॅच खूप चांगली बघायला मिळेल. अमित पुणे गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. विकेट टेकिंग गोलंदाज आहे अमित. ए जे पण चेंडू इथे मागे सरकलाय.
शॉट थर्डमॅनला चेंडू लवकर उचलला जायला पाहिजे होता शॉट फाईन लेगला, तर इथे विकेट मिळाला असता उमेशचा. एक नाही धावसंख्या वाढते, धावसंख्या धापाल का ते आपण पाहू शकता. मला 11 धावा. धावा लागल्यात धावफल करते. धावा धावफल करती लागल्यात. अमित एंड बदलला तर स्ट्रायकला नितीनला पडपशा ऑन साईडला टर्न केला, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला वेगाने, भरपूर लांब चेस करावा लागणार आहे. चेंडू सीमारच्या पार, चौकार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या एक दमदार सुरुवात. हेडिटने 40+ संघ नाणेफेकी गमावल्यानंतर फ्लाइंग स्टार्ट, जो स्टार्ट पाहिजे तो मिळालाय. 15 धावा आल्यात. आता पॉवर प्ले संपलाय. उमेशने दमदार बॅटिंग केली. गोलंदाजी मार्कवर आलाय महेश पाटील आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा टेक घेऊन येतोय. महेश गोलंदाजी मार्कवर. चला जरा फास्ट घ्यायचं. अजूनही आपल्याला मॅचेस कव्हर करायच्यात. 2 मॅचेस कव्हर करायच्यात. 3 वाजून गेलेत. नाही, या मैदानावर जर लवकर बघितलं ना तर संध्याकाळी 4, 4:15 अंधार होत, थोडा अंधारमय वातावरण होत जातं. आणि ह्या विभागात यायचं तर ट्रॉफीची समस्या देखील भरपूर असते. महेश फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रो. सतरा धावा. डॉट चेंडूची समाप्ती होते. महेश फुलटॉस आणि पूल केलाय. चेंडूला पाठवून दिले मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. फुलटॉसवर प्रहार जबरदस्त झाला. नाही, आपण आता फील्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चेक करा. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट म्हणजे मुपका चंदन घेस मेरा नंदन. 18 धावा धावफलकाती लागल्यात. आपण धावा त्याच्यामध्ये ऍड करूया. आता एकूण धावा किती आहेत गिरीश? आपण इथे 24 धावा आहेत. इथे मात्र अपील केलं जात आहे. नाही, बॅटर बाद नसणारे संजय, जरा लक्ष द्या आपण. नाही, फ्रीट आहे ना, त्यामुळे आऊट नसणारे. हो, चांगला चेंडू होता याला. खोलवर टप्प्याचा चेंडू, डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चाललाय. नितीन आलाय. चेंडूला उचलतात, फेकी करतात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 26 धावा.
मग अशा पण भावेश त्या ॲडच केलं होतं 7 धावा. धावा लागल्या धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपत्र 13च्या सदस्याने आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. इथून जो संघ जिंकेल तो लगेच आपण बघितलं तर स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जनवन मोठी दिशेबरोबर फाईट बॅक करेल. महेश उडवला, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे वाईडिश लॉंगरला. अमित आहे, चूक होणार नाहीये. गुड कॅच. नवीन बॅटर तर जितेंद्र. धावसंख्या धावपल 26 धावा आहेत जयेश. तो पट्टा थोडासा मी तर एंड लांब आहे आणि त्यामुळे तो झेल पकडला गेला. बिग विकेट, खूप चांगला झेल घेतला जिथे अमित पाटीलच्या माध्यमातून. मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे महेशनी. नवीन बॅटर तर जितेंद्र काळन येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. माडाचे उंच उंच टावर देखील आपण पाहू शकता. मेट्रो देखील बाजूने जाणार आहे. तेव्हा आता या गावांना देखील आता या गावांचा काय पलट होणार आहे. बुलेट ट्रेनचा खांबा आपण पाहू शकता. म्हणजे इथून प्रल्हाद आपण बघितलं जेव्हा जेव्हा कॉमेंट्री करायला तेव्हा आपल्याला दिसेल इथे लवकर काम झालं तर. नाही लेट झालं इथे माणसाचा भरोसाच नाही ना दीपू. आता आत्ता कॉमेंट्री करतो, संध्याकाळी काय होईल का माहिती, काय निरोप येईल. फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2-2 शतक पाठलाग करतायत. आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमारेषा पार. चौकार. ज्या आचार्यांनी बनवलं त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. 30 धावा. विजय पाटील असतील, काळूराम पाटील असतील, त्या सर्व आचार्यांना आपण धन्यवाद देऊ. टीम वर्कने काम केलं. जबरदस्त नॉनव्हेज जेवण. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. राजू सावंताला गोलंदाजी मार्गावर. 15च्या सरसाने धावा कुठल्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता वेळेला नितीनला आपण पाहू शकतो. नितीन आणि जितेंद्र जोडी आपण मैदानात पाहू शकता. नाही रोहिदास देखील येतात बघा. काहीतरी मला वाटतं आल्या रागवत आहेत त्यांच्या खेळाडूंना. कदाचित त्यांना सांगितलं नसेल आपली स्पर्धा आपला खेळायला द्यायचं आपल्याला टुर्नामेंटमध्ये. बुलेट ट्रेन देखील इथून जाताना दिसेल आपल्याला. जागेला सोन्याचा भाव आलाय. हो चांगला चेंडू होता यावेळेला. वेगवान चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. डॉट चेंडूची समाप्ती. मिलिंद पाटील कुठले प्रकल्प कुठे आणले जातात काय कळत नाही. ऐरोलीचा बोगदा देखील आपण पाहू शकता. हो अजून एक डॉट चेंडू पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणलं यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. राजू सावंत प्रचंड अनुभवी खेळाडू आहेत. विकेट देखील ते खूप चांगल्या प्रकारची खेळपट्टी म्हणून देतात. जुन्नर डोंबिवलीत जेव्हा जेव्हा त्या मैदानात स्पर्धा असते राजू सावंत चांगली खेळपट्टी बनवून देतात. फुलटॉस आहे हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. नितीन जोशी खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नितीन जोशीला माहिती आहे झेलपर्यंत पोहोचलो नसतो. कदाचित झेल पकडण्यासाठी गेले असेल चौकार गेला असता. स्वतःला थांबवलं, चेंडूवरती शरीर झोकून दिलं. एकच धाव. स्ट्रायकेला जितेंद्रला आपण पाहू शकता. हेडूटने 40+ संघ बॅटिंग करतोय. प्रथम नाणेफेकी गमावल्यानंतर राजू गोलंदाजी मार्कवर. राजू सावंत राईट आर्म ओव्हर द मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच.
जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक बघा काय राजीव सावंतचा राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आपण 31 पण नवीन बॅटर येतोय किशोर भंडारी. क्या बात आहे, फ्रुटी आली. नाही आपण अशा इतर ठिकाणी बघितलं तर लहान मुलाला खेळण्यासाठी फ्रुटी देतो, पण आज आपल्याला पण खेळाडूंना फ्रुटी प्यायला मिळेल. पडलेवाल्यांची स्पर्धा आहे म्हणजे त्यांचा नाद करायचा नाही आहे. पडले गाव म्हटलं तर सुप्रसिद्ध छेकडेवाल्यात आपल्यात नाहीत विष्णू शेठ पाटील. आणि यूट्यूबवर आता मागेच एक मुलाखत देखील झाली, त्याचं देखील मी वर्णन करेल. सगळ्या मॅचच्या दिशेने. ओ चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका खूप चांगला आहे. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. काय घडलं मैदानावर, खाली बसले खेळाडू चुकीने. कदाचित थोडासा छोटा मोठा दगड असावा, तिथून चेंडू उडला असेल आणि चौकार जातोय. धावसंख्या दाफलकाती आपण पाहू शकतो 35. बरेचसे ग्रुप शर्तींमध्ये जातात, पण एक यूट्यूबवर एक मुलाखत झाली की म्हणाले पडलेगावचा जेव्हा जेव्हा ग्रुप येतो ना तेव्हा मजा येते शर्तींना. आता कुठला ग्रुप आहे तो पडलेगावात मला माहीत नाही शर्तींचा. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 37. या षटकात धावाले तब्बल आपण पाहिले तर एक मिसफिल्डमध्ये चौकार 7च धावाले. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 37 धावा 12.33च्या सरासरीने. अंतिम षटक नितीन जोशी आलाय. नितीन जोशी गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक स्लॉगवरचं हाणामारीचं षटक 37 झालेत. हो चांगला चेंडू यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. शरीराच्या दिशेने आला चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. अडतीस धावा धापलकती. नितीन लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा शकला किशोर. ओ फटका चांगला यावेळेला. झेलची शक्यता आहे. पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. फ्लॅट सपाट पार्लर स्ट्रोक षटकार. धावा किशोर लेट आला, मैदानात थेट गेलाय आणि आक्रमणाला सुरुवात केली. बाळाराम पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ दी सीरीजची सायकल मिळाली त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बीजेपी युवा अध्यक्ष दिवा बस देखील त्यांनी इथून सुरू केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. 44 धावा धाफलकाती लागल्या आहेत. 44 धावा धाफलकाती लागल्या आहेत. 44 धावा लागल्या आहेत. किशोर चांगली बॅटिंग करतोय. षटकार आला. 38 होत्या. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्रायकरला किशोर भंडारी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण तैनात केलं. फुल टॉस होता यावेळेला. एक धाव इथे आपण तर कंप्लीट केले. ते रिव्ह्यू घेतल्या पंचांनी. बघा हाईट फॅक्टर चेक करा. फेअर डिलिव्हरी. वाईड आहे. नो नाहीये. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला
45 46 झालेत. 1+1 धावा आलेत. 46 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचं षटक. नितीन. हो चांगला चेंडू. बॅकफुट गेले. लेट कट बघायला मिळाले. चेंडू चाललाय थर्डमॅनला. आउटफील्ड फास्ट आहे. अडवण्यात यश मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आवडलं असेल तर टाळ्या होऊन देते जरा एकदा. एक धाव सेव्ह केली आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 49 धावा लागल्या धावफलकावरती. चेंडू बकेट फक्त आणि फक्त मला सांगतात भावेश 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जो जिंकेल सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान मोठी दिसत. ओ टर्न केलाय ऑन साईडला. चेंडू चाललाय यावेळेला डीप स्क्वेअर लागला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे निलेश तिथे. गुड थ्रो. धावसंख्या 50 कंप्लीट. 51 धावा लागल्या. काय होऊन देते रा हेडूटने 40+ संघासाठी 51 धावा. किशोर चांगली बॅटिंग करतो. गेल्यापासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. थांबला नाहीये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. तास देखील त्याच्यावरती. नितीन. हो पडल्याने त्या चेंडूला आतमध्ये आणलंय पण पंच पाहतात की पिचिंग कुठे आहे. धावसंख्या धावफलकावरती 52. मोठं लक्षात आता पाठलाग करायला लागेल जुनी डोंबिवली 40+ संघाला. धावा धावफलकावरती. ओ उंच गेलाय. चेंडू बघितलं तर टोला लागलाय. अमित आहे. चूक होणार नाही. बॅटर बाद. पण बाद होण्यापूर्वी किशोरने आपल्या संघासाठी उपयुक्त धावा केल्या. तब्बल आम्हाला भावेश सांगतायत. एक चेंडू बाकी. दिलीप पाटील आलेत. अंतिम चेंडू. 14 धावांचं योगदान दिलं. किशोर भंडारी थोडेसे नाराज झाले. टॉप एजला आपण तर बॅटच्या टोला चेंडू लागला. भरपूर उंच गेला. लांबी मात्र मिळाली नाही आणि वाडिश लॉंगरला खूप चांगला झेल घेतला गेला. अंतिम चेंडू. किशोरने बाद होण्यापूर्वी आपलं काम पूर्ण केलं. 14 धावा आक्रमकतेने अशा पूर्ण केलं त्याने. अंतिम चेंडू. दिलीप पाटील आलेत. हबपैत समाज सुधारक आहे. त्यांच्या माध्यमातून नेहमी आपण तर समाज सुधारण्यासाठी काम केलं जातं. हरिभक्त आहेत. अंतिम चेंडू. 52 झाले. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं आहे. ऑन साईडला टर्न केलाय. मिस फील्ड शिवाजी जोशी कडून. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने. विकेट मिळालाय. 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅटर बाद. धावसंख्या धावफलकावरती 55 आणि 56 धावांचं लक्ष असणारे 4 षटकामध्ये अब तक 56. 14च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. इथून बॅटिंग करावी लागणार. आपण नितीन जोशीला बॅटिंग करावी लागणार. अमितला बॅटिंग करावी लागणार. महेशला. पण इथं जर तरच्या गोष्ट आहेत. इथून जर संघ जिंकेल तो आपण तर स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान आपण तर जनमान मोठी देशाबरोबर फाईट बॅक करेल. पण कोणता संघ असेल तो जरूर डोंबिवली की आपण बघितले तर हेडूटने 40+ या षटकात धावा आल्या. शेवटच्या आपण बघितले तर पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात आपण बघितलं तर 7. राजूचं षटक खूप चांगलं राहिलं आणि नितीनच्या षटकात धावा आल्या तब्बल. थँक्यू सो मच बाळूदादा पाटील. एक आपण विशेष सन्मान करतो आपल्या या गावासाठी ज्यांचे आजोबा अर्थातच गणपतशेठ पाटील या नावाने प्रसिद्ध या विभागात नव्हे तर पूर्ण आपल्या या परिसरामध्ये ज्यांचं नाव होतं. आणि त्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे अर्थातच बालाराम शेठ पाटील आणि त्यांचा मुलगा आता साहिल शेठ पाटील अगदी भारतीय जनता पार्टीसाठी पूर्वीपासून एक पक्ष एक जनसंघ या नावाने प्रसिद्ध करत असलेले हे व्यक्तिमत्व आणि विकासाचे महामेरू बारामशेठ पाटील यांनी सुद्धा आपल्या गावासाठी नव्हे या परिसरासाठी सुद्धा खूप चांगला कार्य केलं आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि या गावासाठी केलेलं कार्य आणि त्याचबरोबर ज्याने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीजची सायकल दिली आहे त्याचबरोबर येथून ते दिव्यापर्यंत बस सेवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते
ते युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय साहिल शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मानसुद्धा या मंचावरती केला गेला आहे. त्याचबरोबर अनंत तुकाराम म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. काकांना सुद्धा विनंती करेन की आपण यावं आमच्या अतिथी कक्षामध्ये, जेथे आपला सन्मान होईल. थँक्यू सो मच भाऊ पाटील. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं करूया स्वागत. स्पर्धा पाहता आदर्श क्रिकेट क्लब 40+ पडलेगाव आयोजित आदर्श चषक पडलेगाव ही स्पर्धा सालाबादप्रमाणे याही वर्षी स्पर्धा भेटीला आल्या. या स्पर्धेतील मुख्य आकर्षक राहिले आहे बायसिकल, अर्थातच सायकल प्रेरब्ध टुर्नामेंटसाठी आहे. आणि या सायकलचे पुरस्कर्ते आल्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष. आपल्या वडिलांच्या नव्हे तर आजोबांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने या कार्याला सुरुवात केली आणि पाहता पाहता युवकांच्या गळ्यातील ताईत बनलं. कारण त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. कमी वयात त्यांनी चांगलं कार्य केलं आहे. त्या कार्याला त्यांचा सलाम असो. कारण भारतीय जनता पार्टी म्हटलं की सबका साथ सबका विकास या मुद्द्यावरती चालणारं हे राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. जाऊया मॅचमध्ये. पहिल्या बॉलवरती सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती आगाज करत असताना स्वीपर कव्हरच्या दिशेला एक धाव वाचवली आहे. शेवटच्या लास्ट मोमेंटला चौकार मिळाला असा, मात्र लास्ट मोमेंटला आतमध्ये चेंडूला ढकळलं आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. सलामीची जोडी पाहतो 3 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय अमित पाटीलच्या जोडीला महेश पाटील हे 2 खेळाडू आपल्याला पाहा मिळतात. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी याच संघाने केली होती पडकेपाड्याच्या विरोधात. तो संघ आता पाहायला मिळतोय. गोलंदाज पॉवर प्लेचा एकमेव षटक सुधीर काळन यांना पाहतोय. एक फिरकीपट्टू 4-5 पावलांचा रणप असलेला खेळाडू पाहतोय आपण. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. ओ फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने मिड ऑफचा जो फिल्डर आहे त्याच्याकडे पाठवलं आहे, मात्र एकेरी धाव रोखू शकले नाही आहेत. एकणे धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला. अत्यंत चांगलं क्लायमेट, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देसाईचे मैदान, त्याचबरोबर आजची स्पर्धा
सातत्याने कॅप्टनने सुद्धा प्रत्येक टीमच्या कॅप्टनने आवर्जून सांगितलं की आम्हाला इथे खेळण्यासाठी मजा येते. आदर्श चषक पडलेची स्पर्धा म्हटली की कधी खेळायला मिळते असं वाटतं, कारण त्यांचं आयोजन एकदम परफेक्ट असतं. कारण सर्वांसाठी येते, जो व्यासपीठावरती येतो त्याच्यासाठी नाश्ता पाण्याची सोय सातत्याने केली जाते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातो आहे. हे स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. एकही पाहुणा बिना मान सन्मानाचा जात नाही आहे, कारण एवढं चांगलं बारीक लक्ष हे आयोजकांचं असतं. त्या आयोजन कमिटीचं सर्वांचं मी स्वागत करेन की आपण खूप मेहनत करून ही स्पर्धा भरवली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. पुन्हा एकदा चेंडू अगदी पॉपिंग क्रीजवरती राहतोय, तोपर्यंत एकेरी धाव मिळाली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकते. एकूण लक्ष आहे, टार्गेट आहे ते 54. 56चं टार्गेट आहे. या मॅचमध्ये 56चं टार्गेट जुने डोंबिवली संघाला. अमित पाटील बिग शॉट खेळायचं होतं, पडल्यानंतर चेंडू अगदी कीपरच्या छातीवरती जातो, एवढा उचली घेणारा. त्यामुळे एकेरी धाव मिळाली आहे. एक्का दुक्का धाबाने काही होणार नाही आहे. बाईच्या स्वरूपामध्ये पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर आपण धावांचं येते याच एडुटने संघाने पाऊस पडला, अर्धशतकवीर राहिलं ते मागच्या मॅचमध्ये उमेश पाटील, ज्याने 18 बॉल 56 केल्या होत्या. राऊंडी विकेट, फुल टॉस, फायदा उठू शकले नाही. महेश पाटील गॅपमध्ये ढकलला, 2 फिल्डर अगदी वेगाने जातात. वाह, गुड फिल्डिंग. उमेश होते त्या ठिकाणी, 2 धावा वाचवल्यात. 3 धावा झाल्या असत्या. डगआउटमधून आवाज येतोय. राजेशजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपला. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे मात्र या आमच्या 40+ एकूण स्कोर झाला आहे तो 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, फक्त 9 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळाल्या. आता येणारे 18 बॉल करायच्या ते 47 धावा. या स्पर्धा यशस्वी करण्यामागे आमचे आयोजन कमिटी ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना, मिलिंद पाटील कॅप्टन आहेत ते संघाचे, सर्वांना एकत्र घेऊन खेळ करत असतात. लिडिंग ऑफ द फ्रंट, त्याचबरोबर व्हाईस कॅप्टन आमचे मिलिंद नारायण पाटील, त्यांच्या साथीला सचिन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, सुभाष ठाकूर, कालूराम पाटील, संतोष पाटील, संतोष रामदास म्हात्रे, प्रल्हाद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष आत्माराम ठाकूर, निलेश पाटील, नितीन पाटील, बाळकृष्ण पाटील, अरुण पाटील, विजय ठाकूर आणि विजय रतन पाटील, त्याचबरोबर साई म्हात्रे, रवींद्र पाटील, आनंद भोईर आणि गोरक्षनाथ पाटील, या सर्वांची खूप मेहनत आहे. त्याचबरोबर अरुण पाटील, जालिंदर म्हात्रे, हे सर्व 40+ खेळाडू टीममध्ये असोत नसोत मात्र सातत्याने हातभार लावत असतात. कारण स्पर्धा म्हटली की तुमचं हातभारची फार गरज असते. पूल केला आहे, बॉल हवेत आहे, नितीन पाठीमागे राहिले, तोपर्यंत 2 धावा. एक्का दुक्का धावाने काही बिघडणार नाही आहे टीम एडुटने संघाचा. उलट फरक पडेल तो जुने डोंबिवली संघाला, कारण त्यांना बनवायच्या ते 56 धावा 4 ओव्हरमध्ये. पप्पू पाटील अंतरली, स्वागत आपलं वन्स अगेन. हा, एडुटने संघाचे भक्कम पाठी राखे आहेत ते, कारण अगदी एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात. दुसरं षटक पाहा मिळतं आपल्याला. विश्वास पूल केलाय, फटका चांगला आहे, पूल पॉवरफुल, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. चढवलाय फलंदाज अमित पाटील, ऑरेंज कॅप परिधान करून खेळत असताना या मॅचमध्ये पहा मिळतो. या संघाचा भक्कम फलंदाज आहे महेश पाटील, नॉन स्ट्राईक इनला उभा आहे.
पुन्हा एकदा पुल करायचं होतं, बॅटवरती व्यवस्थित मिडल झालाय नाही आहे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे, मिसअंडरस्टँडिंग, वाह क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. नितीन पाटील ऑन दी स्टंप, थ्रो आलाय, फलंदाज बाद, पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात. महेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. जो पथकाची धून आली आणि आमचे सचिन ठाकूर एकदम पाहत राहिले, कारण ते स्वतः त्यामध्ये असतात. रात्रीसुद्धा काल त्यांना एक सुपारी होती, सकाळी पहाटे 3 वाजता आले. बँडवाल्यांचं तसंच असतं, कारण रात्रभर त्यांना बँजो पथक वाजवावं लागतं. कोण कधी कोणतं गाणं वाजवायला सांगेल फार कठीण असतं सांगणं, कारण तिथे हौशे नवशे गवशे सर्वच खेळ असतात. त्यामुळे बेंजो पथकासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की कोणी सांगितलेलं गाणं का वाजवायचं, आपण कोणतं वाजवायचं. खूप मेहनत असते बेंजो पथकाची सुद्धा सातत्याने. आणि आता राहिल्यात कुठे तेवढे ब्रास बँड असतील, बेंजो बँड असतील, कमी झाल्यात आता, कारण त्याच्यासाठी तुम्हाला 30 ते 40 लोकांचा ताफा पाहिजे. शिवाय कामगार असतात, त्याच्यात बिझनेसमॅन असतात, स्वतःचा धंदा करणारे लोक असतात, व्यवसाय सांभाळणारे. ओ स्वीप करायचं होतं, हलकंसं अपील केलं आहे, जागा बनवून खेळायचं होतं. लेग बायचा इशारा येत असताना एक धाव मिळाली. चांगला कमबॅक राहिला विश्वास पाटील यांचा, कारण षटकार आला, त्यानंतर विकेट मिळाली. नितीनने मात्र खूप चांगला थ्रो केला. डीप मिड विकेटवरून थ्रो करणं फार अवघड असतं, मात्र अचूकरित्या थ्रो केला आहे, त्यामुळे फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. अमित पाटील अद्याप स्ट्राईकवरती, सलामीचा बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण. त्यांना सोडून दिलाय बॉल, वाईटचा इशारा करत असताना एक धाव अवांतर मिळते. धाबा झाल्यात ते एकूण आता 20 धाबा झाल्यात. 20 झाल्या, 56ची गरज आहे, म्हणजे अद्याप 36 धावा करायच्या आहेत तुम्हाला. 36 धावा करण्यासाठी आता मोठे फटके, हवाई सफर करावा लागेल. ओ अगदी मिडल स्टंपला चेंडू होता, बॉलला उडवलाय, बराच वेळ हवेत होता. किशोर आल्यात, एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका पाहावं लागेल त्या ठिकाणी. बॅट मात्र ग्राउंडिंग केली आहे. नितीन जोशी वेगाने आले आणि तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग करत असताना या 2 कंप्लीट केल्यात. चांगला थ्रो आला किशोर यांचा, किशोर भंडारी जे लॉंग ऑफला उभे होते. चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. 2 धाबा, 22, 22 धाबा स्कोरबोर्डवरती. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना पुन्हा त्याला उडवलाय नितीन पाटील, त्याच्या वाग्याच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, ग्रेट टाइम, ग्रेट सिक्सर. अठ्ठावीस बनवायच्या होत्या, 56 आता बनवायच्या त्या 12 बॉल 28. 12 बॉलमध्ये 28 आल्यात. 12 बॉलमध्ये अद्याप तुम्हाला 28 धाबा करायच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आल्या अमित पाटीलच्या बॅटमधून आणि सामन्याला कलाटणी देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे. मात्र शेवटी क्रिकेट आहे, काय होईल हे सांगणं फार कठीण जातोय. याच्यानंतर पाहू विजेता संघ मात्र टीम मोठी देसाईशी सामना करेल. सेमीफायनलचा सामना, त्याच्यानंतर फायनल होईल. काल वागेश्वर देसाई ए संघ फायनलमध्ये पोहोचलाय.
त्यामुळे आज कोणता संघ येईल. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे कारण संध्याकाळ लवकर होते आणि आता पाहिलं तर थोडंसं वेळसुद्धा. तीन 35 झाल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती नितीनचा वापर केला गेला आहे. टर्निंग पॉईंट षटक असेल कदाचित ते ओव्हरमध्ये तुम्हाला धाबा रोकाव्या लागतील. 12मध्ये 28 करायचे आहेत. महेश पाटील सारखा एक आक्रमक शैलीचा बॅटर जो डावखुराचा फलंदाज आहे नॅचरलच. आणि त्याचबरोबर आमचे स्टेजवरती असणारे राजाराम पाटील स्टेजवर या, आपलं स्वागत आहे. हां चला गोलंदाज नितीन आलाय. आता तिसरं षटक 12मध्ये 28 करायचे आहेत. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळालं. अमितने सामन्यामध्ये वापसी करून दिली आपल्या टीमला. मात्र तोच शेवटपर्यंत परफॉर्मन्स दाखवेल का. त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा आल्या. 2 फटके षटकार आलेत. राजाराम पाटील आमचे पडलेगावचे 40+ खेळाडू व्यासपीठावरती यावं. फिल्डिंग पुन्हा एकदा बदलला जातोय. पहिलाच बॉल बिगिट केलाय. जास्त उंची लांबी तेवढी मिळेल का आणि हो यस मिळाली आहे. ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती महेशच्या बॅटमधून आलाय षटकार. कराला डावखुऱ्या त्याचा बॅटर आहे. अगदी ओव्हर पिच मिळाला आणि त्याच्यावरती 6 धावा येत असताना पुन्हा एकदा आता मात्र कॅचिटचा कॉल आहे. नाही जमलं कॅच टिपण्यासाठी. फार इम्पॉर्टंट कॅच होता आणि ते 2 धावा पहा मिळतात आपल्याला. आता अद्याप 20 धावा करायच्या. 10 चेंडू 20ची गरज या मॅचमध्ये पाहतोय आपण. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस असं सुद्धा म्हटलं जातं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या. असं वाटलं की आता ह्या सामन्यावरती वर्चस्व करेल एडुटने संघ. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव आता. किशोर आल्यात चेंडूवरती तोपर्यंत एकच धाव. 9 चेंडू 19 धावा. अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना कारण त्यांना माहीत आहे की 56 धावसंख्येचा आपण पाठलाग करतो आणि अशा वेळेला या 56 धावा कशा करायच्या हे अमित पाटीलला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. दुसरीकडे नितीन पाटीलला कमबॅक करून द्यावं लागेल मैदानामध्ये कारण टर्निंग पॉईंटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आक्रमण पहा मिळतोय गोलंदाजी बर्दी. क्षेत्ररक्षण पाहतोय तर तट या सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला आहेत. असे 5 फिल्डर बाहेर आहेत सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना. फुल टॉस. ओ इथे काय घडलंय. अतिघाई संकटात नाही. किशोर अगदी वेगाने चेंडूवरती पोहोचले मात्र चेंडूने एवढा बाउन्स घेतला की चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. चौकार येतोय. आता 15 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 8 मध्ये 15. 8 चेंडू 15ची गरज आहे. अद्याप सामना संपला नाही आहे. एक चौकार एक षटकार जरूर आलाय. वाईड बॉल 8 बॉल 14. हो हलक्या हाताने खेळलं गेलंय. हो चेंडूला स्टॉप केलं. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि ते थ्रो मात्र अंडरहम स्टाईलने केला गेलाय त्यामुळे एक धाव वाचली. अद्याप 7 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे.
मॅचमध्ये पहा मिळतोय. चांगला कमबॅक केला या टीम गिरजामाता जुनी डोंबिवली संघाने. दुसरीकडे आता एडवडणे संघाला सुद्धा तसंच काहीसं कमबॅक करून द्यावं लागेल, कारण पहिल्या गोलंदाजाचा अपवाद वगळला तर या दोन गोलंदाजावरती जास्त धावा आल्या. ऑफ ड्रॉय पहा मिळतोय. पुन्हा एकदा लपेटला गेला. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका. थ्रो आलाय कुठं हळूहळू आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर नितीनच्या बाटमधून आत्ता तुम्हाला 11 धावेची गरज आहे. येणारे 6 बॉल 11 करायच्या, तुम्हाला 28 करायच्या होत्या. पहा 2 चेंडू 28 धावसंख्येची गरज असताना 11 धावा आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 17 आल्या, त्यामुळे फक्त आता 11 धावा करायच्यात. येणारे चेंडू 6, 11 धावा. ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना यांना पाहतोय, ज्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे स्पर्धेची. टेनिस आणि लेदरसुद्धा तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळतात. यावर्षी श्रीलंकेमध्ये जाऊनसुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. हैदराबाद येथे सुद्धा जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये सुद्धा 5 विकेट 5 घेतलं गेलं आहे. पूर्ण लीगमध्ये 9 विकेट मिळवल्या आणि एका सामन्यात 5 विकेट. एक हास्य सम्राट आहे, त्यांचा चेहरा नेहमी हसता असतो, सर्वांना खुश करत असतात. लहान मुलं तर जणू नाना आले की नाना आले असेच करत येतात ती त्यांच्या मागे, कारण त्यांना माहीत आहे की नाना सर्वांना खुश करत असतो. त्यामुळे ते हॉलिंडर्स आहेत ना, पहा आता कुठे दिसले का येतील लगेच. आता त्यांच्या जेवणाची सोयसुद्धा, एवढे हॉलिंडर्स आहेत, 10, 12, 15 पोरं, त्यांना जेवणाची सुद्धा सोय. सकाळी नाश्ता, चहा, तो सुद्धा 2 प्रकारचा, लेमन टी आणि साधा चहा सुद्धा होता त्याच्यामध्ये. एवढी कुठं पाहायला मिळत नाही आहे कोणत्या स्पर्धेमध्ये. हो, रिव्हर्स फटका चांगला आहे. पहिलाच बॉल, कॅचिटचा कॉल, फिल्डर राहिले मागे, चेंडूला स्टॉप करायचं आहे, मात्र 2 धावा वाचवल्यात येते. तिसरी धाव, काय घडलंय, गरज होती का? रनआउट. एक खेळाडू रनआउट होईल. मगाशी सुद्धा असेच रनआउट झाले खेळाडू. नितीन जोशी लक्ष नव्हतं आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा रनआउटची विकेट गेली आहे. म्हणजे आता 5 मध्ये बनवायचे आहेत त्या तुम्हाला 9. अमित पाटीलच्या जोडीला दोन्ही बंधुराज मैदानावर ते पाहतोय आपण. 5 मध्ये 9 होतील का? गोलंदाज पाहतोय शेवटचा अंतिम उमेश पाटील वरती जबाबदारी दिली आहे. हो, फुल केलाय फटका तर चांगला आहे. धावा मिळतील आता. नितीन आल्या त्या ठिकाणी, 1 काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, काय घडलंय? 3 फिल्डर बॅकअपला होते, मात्र पहा रनआउटची संधी होती, मात्र ओव्हर थ्रो केला गेला. 1-2 मध्ये रूपांतर झालंय. आता 4 बॉल 7, 4 चेंडू 7. होतं कधी मैदानावरती असं 4 फिल्डर असोत 5 असोत. हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. एन्जॉय. 1 धाव आरोग्यासाठी असते, त्यामुळे ते खूप मजा येते खेळ करत असताना. कारण हे 40 प्लसचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून जास्त तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही. रेग्युलर सारखी मैदानामध्ये कंटिन्यू धावतीलच. पुन्हा एकदा रिव्हर्स, गरज होती का अमित पाटीलला? डॉट आलाय बॉल. आता करायचे तुम्हाला 3 मध्ये 7, 3-7. पहा सामना कुठे होता आता. ज्या अमित पाटीलने मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करून दिली आहे आपल्या टीमला, तोच अमित पाटील आता चेंडू डॉट खेळतोय. पुन्हा एकदा चाललाय चेंडू, चाललाय. नितीन पाटील आल्यात. 1-2 मध्ये रूपांतर. थ्रो चांगला आलाय.
मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगला आणि आता 2 चेंडू 5. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. चांगला मॅच पाहायला मिळतो. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. उपउपांत्य फेरी अतिशय चांगला सामना पाहा मिळतो आपल्याला. 2 बॉल 5 ची गरज आहे टीम हेडुटणे संघाला. कोण जिंकेल, कोण सेमी फायनल मध्ये दाखल होईल खेळण्यासाठी, याचं उत्तर मिळेल आपल्याला लगेचच. अमित पाटीलला पाहतोय. आता 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. अमित सारखा एक चांगला बॅटर आहे त्यांच्याकडे. मगाशी एका ओव्हरमध्ये 17 आल्या आणि आता 6 मध्ये 11 करायच्या होत्या. आता 2 मध्ये 5. ओ चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. एकेरी धाव आली आहे आणि आता 1 बॉल 4. पहा सामना कुठे होता कुठे आला. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे. उमेश पाटीलने कमबॅक करून दिलाय. नितीन जोशी धावबाद झाले. गरज नसताना, लक्ष नव्हतं मैदानामध्ये, धावबाद झाले. त्यामुळे आता सामना कोण जिंकेल. 1 बॉल 4. कंपल्सरी 4 धावा करायच्याच आहेत तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आता सामना कोणी जिंको कोणी हारो, मात्र आता प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय आणि हा सामना पाहतोय जुनी डोंबिवलीच्या विरोधात. हेडुटणे संघ जोरदार टाळ्या. फुल टॉस. 3 बॉल. फलंदाज बाद. सामना गमावलाय. गिरजा माता जुनी डोंबिवली संघाने हारलत. 6 बॉल 11 झाले नाही आहेत मॅच मध्ये. जेथे नितीन जोशीची विकेट आली रनआउट. गरज नसताना सुद्धा विकेट फेकली गेली. त्यामुळे आता सामना गमवावा लागलाय. लक फॅक्टर ऑन झाले मी म्हणेन हेडुटणे संघाचे, ज्याने 56चं टार्गेट ठेवलं होतं आणि ते टार्गेट सर करता आलं नाही आहे. हार्डलक टीम गिरिजा माता जुनी डोंबिवली संघ. बेस्ट ऑफ लक टीम हेडुटणे.